नमस्कार मित्रांनो, खरीप पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. मित्रांनो, आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना विम्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालं आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिला टप्पा हेक्टरी 35,000 रुपये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या DBT खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. बाधित शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात आर्थिक मदतीसाठी 293,970,000 रुपये मंजूर झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे. 35,000 रुपये हेक्टरी मदत शासन करणार आहे आणि ही रक्कम सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. या 16 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 630,40,00,000 रुपयांच्या सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसांमध्ये सरसकट वाटप करण्यात येणार आहे. यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दरसुद्धा वाढवले आहेत. शेतकऱ्यांना NDRFचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल. त्या शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात सरसकट पीक विमा वाटप केला जाईल. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येईल. या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालं आहे. या ऑगस्टमध्ये बीड, लातूर व परभणी या 3 जिल्ह्यात नुकसान झालेल्या 4,32,557 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 5,08,480 शेतकऱ्यांना 705,47,00,000 वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही रक्कम येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 75% पीक विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत. या नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती, बागायती व फळपिकाचे 5,00,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाने 50% पेक्षा अधिक नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी रखडून गेल्या होत्या. या जिल्ह्यात तातडीने आदेश देऊन पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 आणि 25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत अधिसूचना लागू केली होती. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात सर्व तालुक्यामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 25% परतावा देण्याचे निर्देश केले होते. परंतु विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच अग्रिम विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिल्या आहेत. तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत ही रक्कम जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.